गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण एस आय युनिटच्या डेफिनेशन स्टडी करत होतो. तर आता पुढची डेफिनेशन आहे. आपण एम्पियर, केल्विन, मोल ह्या डेफिनेशन स्टडी केल्यात. आता पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजे कॅन्डेला, वन कॅन्डेला. मी डेफिनेशन रीड करतो, लक्ष द्या. इट इज डिफाईन्ड ॲज द ल्युमिनस इंटेन्सिटी इन अ गिवन डिरेक्शन ऑफ सोर्स दॅट इमिट्स मोनोक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 540 into 10 raised to 12 hertz has radiant intensity in the same direction of source 1/683 watt per steradian. आता ल्युमिनस इंटेन्सिटी वन कॅन्डेला केव्हा असते बघा. आपल्याकडे एक लाईटचा सोर्स आहे, तो मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे. मोनोक्रोमॅटिक हे शब्द तुम्हाला झालं आहे. रेडिएशन याचा अर्थ एनर्जी. मोनो मीन्स वन, क्रोमा मीन्स कलर. तर आपल्याकडे एक सोर्स आहे, तो सिंगल कलर असणारी लाईट इमिट करतो आहे. आता लाईट इमिट होताना ती अशी बीमच्या फॉर्ममध्ये इमिट होईल, बरोबर आहे. माझ्याकडे एक मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे जो सिंगल कलर असणारी लाईट इमिट करतो आहे. लाईट इमिट होताना ती अशी कोनच्या फॉर्ममध्ये इमिट होईल. लाईट इमिट होताना ती अशी बीमच्या फॉर्ममध्ये इमिट होईल, बरोबर आहे. ह्या लाईटची फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी याचा अर्थ नंबर ऑफ सायकल कंप्लीट पर युनिट टाईम. नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन 1 सेकंड. तर एका सेकंडमध्ये या लाईटचे किती सायकल कंप्लीट होत आहेत? 540 into 10 raised to 12 हर्ट्स. लक्षात आलं. माझ्याकडे एक मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे, तो सिंगल कलर असणारी लाईट इमिट करतो आहे. ह्या सायकल्स ह्या लाईटच्या एका सेकंडमध्ये सायकल कंप्लीट होत आहेत 540 into 10 raised to 12 हर्ट्स, बरोबर आहे. लाईट अशी बीमच्या फॉर्ममध्ये जाते. प्रत्येक वन स्टेरेडियन अँगलसाठी ह्या लाईटची रेडियंट इंटेन्सिटी आहे 683. लक्षात आलं. हा जो कोन आला आहे, ह्या कोनच्या आतमधला अँगल म्हणजे सॉलिड अँगल असणार आहे. तर प्रत्येक वन स्टेरेडियन अँगलसाठी लाईटची इंटेन्सिटी, रेडियंट इंटेन्सिटी असणार आहे 1/683 वॅट पर स्टेरेडियन. देन इंटेन्सिटी सेट टू बी वन कॅन्डेला. लक्षात आलं. वन कॅन्डेलाला डिफाईन कसं करतात बघा. माझ्याकडे एक मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे, तो सिंगल कलर असणारी लाईट इमिट करतो आहे. ह्या लाईटच्या एका सेकंडमध्ये सायकल कंप्लीट होत आहेत 540 into 10 raised to 12 एवढ्या सायकल कंप्लीट होत आहेत. लाईट इमिट होताना बीमच्या फॉर्ममध्ये इमिट होते आणि प्रत्येक वन स्टेरेडियन अँगलसाठी लाईटची इंटेन्सिटी आहे 1/683 वॅट पर स्टेरेडियन. देन इंटेन्सिटी सेट टू बी ल्युमिनस इंटेन्सिटी सेट टू बी वन कॅन्डेला. क्लिअर झालं. आपण 7ही डेफिनेशन स्टडी केल्यात. ह्या स्टँडर्ड डेफिनेशन आहेत. त्याच्यामध्ये काही नवीन वर्ड आलेत, ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत. ह्या डेफिनेशन वर्ड टू वर्ड लर्न करायचे आहेत. आता लक्ष द्या. एक इम्पॉर्टंट पॉईंट मला सांगायचं होतं. एस आय सिस्टममध्ये एक डेफिनेशन आहे मास आणि दुसरी क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. वरवर बघायला गेलं तर मास आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स दोन्ही सेमच वाटतात. मासला डिफाईन करतात बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज मास. बेसिक कंटेंट्स ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज मास. मासला कसं डिफाईन करतात? बेसिक कंटेंट्स ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज मास. अमाऊंट ऑफ सबस्टन्सला डिफाईन करतात नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन 0.0125 kg ऑफ कार्बन 12 रेडिओ आयसोटोप. मासला डिफाईन करतात नंबर ऑफ ॲटम मासला डिफाईन करतात बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज मास. अमाऊंट ऑफ सबस्टन्सला डिफाईन करतात नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन 0.0125 kg ऑफ कार्बन 12 रेडिओ आयसोटोप. आता कोणतीही बॉडी असते ती बॉडी बनलेली असते फ्रॉम ॲटम्स अँड मॉलिक्यूल. याचा अर्थ कोणत्याही बॉडीचे बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे ॲटमच झाले. वरवर बघायला गेलं तर मास आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स या दोन डेफिनेशन सेमच वाटतात, पण त्यांच्यात थोडासा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे बघा. आता बॉडी ॲटमपासून बनलेली असते अँड अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल किंवा अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल ॲटम्स आर स्पेरिकल. ॲटम स्पेरिकल असतात. आता ॲटम जर स्पेरिकल असतील तर ते फेस टू फेस पॅक होणार नाहीत.
लाईक दॅट. कोणत्या पण बॉडीमध्ये ॲटम असे पॅक झालेले असतात. ॲटम स्पेरिकल असतात, त्यामुळं कोणतेही दोन ॲटम फेस टू फेस पॅक होणार नाहीत, त्यांच्यामध्ये गॅप राहणार, हे असे गॅप येणार. ह्या गॅपना म्हणतात इंटर ॲटॉमिक स्पेस. कोणते पण दोन ॲटम स्पेरिकल असल्यामुळं ते फेस टू फेस पॅक होणार नाहीत, त्यांच्यामध्ये असे गॅप राहणार. या गॅपना म्हणतात इंटर ॲटॉमिक स्पेस. तुम्ही ज्या वेळेला मासला डिफाईन करता त्यावेळेला तुम्ही नंबर ऑफ ॲटम अलॉंग विथ इंटर ॲटॉमिक स्पेस कन्सिडर करता. मास इज नंबर ऑफ ॲटम इन्क्लुडिंग इंटर ॲटॉमिक स्पेसेस. तर इंटर ॲटॉमिक स्पेसना निग्लेक्ट केला आणि फक्त नंबर ऑफ ॲटम काउंट केले तर ते म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. दोन डेफिनेशनमधला फरक लक्षात आला. मास म्हणजे काय ते लक्षात आलं आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय ते लक्षात आलं. मास इज नथिंग बट नंबर ऑफ ॲटम इन्क्लुडिंग इंटर ॲटॉमिक स्पेसेस. मास इज नंबर ऑफ ॲटम इन्क्लुडिंग इंटर ॲटॉमिक स्पेसेस. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज नथिंग बट नंबर ऑफ ॲटम निग्लेक्टिंग इंटर ॲटॉमिक स्पेस. जर तुम्ही इंटर ॲटॉमिक स्पेसेसना निग्लेक्ट केलं तर फक्त नंबर ऑफ ॲटम म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि माससोबत इंटर ॲटॉमिक स्पेस कन्सिडर केली. मास विथ इंटर ॲटॉमिक स्पेस सॉरी नंबर ऑफ ॲटम विथ इंटर ॲटॉमिक स्पेस इज नथिंग बट मास. क्लिअर झालं. मास आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्समधला डिफरन्स लक्षात आला. मास इज नथिंग बट नंबर ऑफ ॲटम इन्क्लुडिंग इंटर ॲटॉमिक स्पेसेस. अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज नंबर ऑफ ॲटम निग्लेक्टिंग इंटर ॲटॉमिक स्पेसेस. क्लिअर झालं. आता एस आयमध्ये दोन सप्लिमेंटरी युनिट पण आहेत. ती युनिट म्हणजे प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. दोन लाईनमधला अँगल असेल तर आपण त्याला प्लेन अँगल म्हणतो, आणि तीन लाईनमधला अँगल असेल जसा आईस्क्रीमच्या कोनच्या आतमध्ये असतो तसा अँगल तर त्याला आपण सॉलिड अँगल म्हणतो. आता लक्ष द्या, माझ्याकडे हे सर्कल आहे, हे सर्कलचा सेंटर आणि ह्या सर्कलच्या रेडियस. डायग्राम चुकलाय, आपण नवीन डायग्राम ड्रॉ करू. हे सर्कल, हे सर्कलचं सेंटर आणि या सर्कलच्या दोन रेडियस. आता ह्या दोन लाईनमधला अँगल दॅट इज नथिंग बट प्लेन अँगल. आता तुम्हाला एक 10मध्ये झालं आहे, हा पोर्शन म्हणजे आर्क ऑफ सर्कल आहे, ह्या रेडियस, आणि एल म्हणजे लेंथ ऑफ आर्क. सो अँगल मेड बाय आर्क इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. तर हा झाला प्लेन अँगलचा फॉर्म्युला. प्लेन अँगलचा फॉर्म्युला, प्लेन अँगल इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. क्लिअर झालं. मग आता मला सांगा, हा थीटा 1 केव्हा असेल? ज्या वेळेला एल इज इक्वल टू आर असेल त्याच वेळेला. बरोबर आहे ना. इफ एल इज इक्वल टू आर, थीटा इज इक्वल टू काय येणार? 1 रेडियन. सो 1 रेडियन इज अँगल डिस्क्राइब ॲट सेंटर ऑफ सर्कल हुज आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस. कळलं? पुन्हा एकदा डिफाईन करतो मी. प्लेन अँगल इज अँगल डिस्क्राइब बाय an arc of circle with its center whose arc length is equal to radius of circle. 1 रेडियन हा अँगल केव्हा असेल? ज्या वेळेला आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस असेल. एल इज इक्वल टू आर असेल तर थीटा किती येणार? 1 येणार. सो 1 रेडियन इज अन अँगल डिस्क्राइब बाय an arc of circle with its center whose arc length इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. क्लिअर झालं. प्लेन अँगलचा फॉर्म्युला लक्षात आला. प्लेन अँगलचा फॉर्म्युला असतो, प्लेन अँगल इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. मग लेंथ इज इक्वल टू रेडियस असेल
तर ऑब्व्हियसली थिटा किती येणार 1 रेडियन. देअरफॉर 1 रेडियनला डिफाईन करायचं, इट इज अन अँगल डिस्क्राईब बाय अन आर्क ऑफ सर्कल विथ इट्स सेंटर हुज आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. आता लास्ट डेफिनेशन राहिले ती म्हणजे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनमधला अँगल असणार आहे, बरोबर आहे. मग सर्कलच्या ऐवजी आपल्याला स्पियर यूज करावा लागेल. आता लक्ष द्या, हा माझ्याकडे एक स्पियर आहे, हा त्या सर्कलवरचा एक सरफेस एरिया आहे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह झालं आहे, तो सरफेस एरिया हा ds, हे त्या स्पियरचं सेंटर, ही रेडियस, आणि हा आतमधला आला सॉलिड अँगल. सॉलिड अँगलला दाखवायचं ओमेगानं, सिम्बॉल याला ओमेगा म्हणतात. ओके, सो सॉलिड अँगलचा सिम्बॉल ओमेगा. आता सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो, सॉलिड अँगल इज इक्वल टू सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. सो सॉलिड अँगल इज इक्वल टू सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. मग मला सांगा 1 स्टेरेडियन सॉलिड अँगल केव्हा असेल, ज्या वेळेला ds इज इक्वल टू r स्क्वेअर असणार आहे, बरोबर आहे. ज्या वेळेला सरफेस एरिया इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ रेडियस असेल त्यावेळेला सॉलिड अँगल किती येणार 1 स्टेरेडियन. सो 1 स्टेरेडियन इज अ सॉलिड अँगल डिस्क्राईब ॲट सेंटर ऑफ स्पियर हुज सरफेस एरिया इज इक्वल टू रेडियस स्क्वेअर. क्लिअर झालं. सॉलिड अँगल इज 1 स्टेरेडियन वेन, किंवा असं म्हणूयात 1 स्टेरेडियन इज अ सॉलिड अँगल डिस्क्राईब ॲट सेंटर ऑफ सर्कल ॲट सेंटर ऑफ स्पियर हुज सरफेस एरिया इज इक्वल टू रेडियस स्क्वेअर. क्लिअर झालं. पहिल्यांदा मी क्लिअर करतो, सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनमधला अँगल असणार आहे, त्यामुळे तिथं सर्कलच्या ऐवजी काय येणार स्पियर येणार. ओके, हा सरफेस एरिया आहे. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. मग सरफेस एरिया इज इक्वल टू रेडियस स्क्वेअर असेल तर ऑब्व्हियसली सॉलिड अँगल 1 होणार. सो 1 स्टेरेडियन इज अ सॉलिड अँगल डिस्क्राईब ॲट सेंटर ऑफ स्पियर हुज सरफेस एरिया इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. क्लिअर झालं. तर ह्या SI युनिटच्या डेफिनेशन ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण कोणत्या कोणत्या डेफिनेशन स्टडी केल्या बघा. आपण 1 मीटर स्टडी केलं, 1 किलोग्रॅम स्टडी केलं, 1 सेकंड स्टडी केलं, 1 केल्विन स्टडी केलं, 1 एम्पियर स्टडी केलं, त्यानंतर 1 मोल स्टडी केलं. त्यानंतर मी तुम्हाला प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल यांचे फॉर्म्युले सांगितले आणि त्यांच्या डेफिनेशन देखील सांगितल्या. आता हे सगळं क्लिअर झालं. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे सम इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल युनिट्स. हे प्रॅक्टिकल युनिट्स आपल्याला यूज करायचे आहेत व्हाईल सॉल्विंग JEE अँड नीट. ओके, तर पहिलं युनिट आहे ती म्हणजे लाईट इयर. आता नुसतं इयर हे युनिट टाईमचं असतं, बरोबर आहे ना. आपलं एज 16 इयर आहे, याचा अर्थ जन्माला आल्यापासून तुम्हाला किती टाईम झाला आहे 16 इयर टाईम झाला आहे. इयर हे युनिट कुणाचं आहे टाईमचं आहे, पण लाईट इयर हे युनिट मात्र डिस्टन्सचं आहे. लक्षात आलं. लाईट इयर हे कशाचं युनिट आहे डिस्टन्सचं युनिट आहे. हा आत्तापर्यंत नीट JEEला 2 ते 3 वेळेला विचारलेला क्वेश्चन. इयर इज युनिट ऑफ टाईम while light year is unit of distance. Okay, light year is unit of distance and it is defined as distance traveled by light in a duration of 1 year. Light year ला डिफाईन कसं करायचं. Light year is defined as distance traveled by light in a duration of 1 year. Clear झालं. Light year is defined as distance traveled by light in a duration of 1 year. दुसरं आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट.
astronomical unit, symbol capital AU. Average distance between Earth and Sun is called as astronomical unit. Average distance between Earth and Sun is called as astronomical unit किंवा mean distance between Earth and Sun is called as astronomical unit. One astronomical unit is equal to 1.5 into 10 raised to 11 मीटर. हे आपल्याला कायम लागणार आहे. वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज 1.5 इंटू 10 रेज टू 11 मीटर. हे दुसरं इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल युनिट. ज्या वेळेला सॅटेलाईट लॉन्चिंग करतात त्यावेळेला असले युनिट यूज करतात फॉर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स. हे डिस्टन्सचे लार्जर युनिट आहे. लाईट इयर हे डिस्टन्सचं युनिट आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे देखील डिस्टन्सच युनिट आहे. क्लिअर झालं. आता तिसरं पारसेक और पॅरालिटिक सेकंड. आता बघा ह्याच्यात जरी सेकंड आलं तर हे टाईमचं युनिट नाही आहे. हे कशाचं युनिट आहे? डिस्टन्सचं युनिट आहे. लक्षात आलं. पॅरालिटिक सेकंड इज अ युनिट ऑफ डिस्टन्स अँड it is the length of arc of Earth's orbit whose radius is 1 astronomical unit which makes an angle 1 second with its center. आता पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट लक्ष द्या. अँगल डिग्रीमध्ये मेजर करतात. अँगल मिनिटमध्ये पण मेजर करतात. हे असं जर काढलं तर ह्याला मिनिट म्हणायचं. हा अँगल आला 1 मिनिट. हा अँगल आला 1 डिग्री. सॉरी एकच लाईन काढली असेल असं तर ह्याला मिनिट म्हणतात. ह्याला रीड करायचं 1 मिनिट. ह्याला रीड करायचं 1 डिग्री. जर हे असं काढलं असेल तर ह्याला म्हणायचं 1 सेकंड. अँगल असतो तो डिग्रीमध्ये पण मेजर करतात. अँगल असतो तो मिनिटमध्ये पण मेजर करतात. अँगल असतो तो सेकंडमध्ये पण मेजर करतात. ह्याला 1 डिग्री रीड करायचं. याला 1 मिनिट रीड करायचं तर याला 1 सेकंड रीड करायचं. फॉर एक्झाम्पल 23 डिग्री 10 मिनिट असं रीड करतात किंवा 25 डिग्री 15 सेकंड असं रीड करायचं. ओके. मग आता आपल्याला डेफिनेशन स्टडी करायची आहे पारसेक किंवा पॅरालिटिक सेकंड. आता ही अर्थची ऑर्बिट आहे. ओके. हे अर्थचा सेंटर. अर्थच्या ऑर्बिटची रेडियस आहे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि तिनं सेंटरसोबत अँगल केला आहे 1 सेकंड. ओके. असं जर असेल तर ही जी लेंथ ऑफ आर्क आहे ही असते 1 पारसेक. 1 पारसेक इज अ आर्क लेंथ ऑफ अर्थ's ऑर्बिट whose radius is 1 astronomical unit which makes an angle 1 second with its center. क्लिअर झालं. पुन्हा एकदा रिपीट करतो. 1 parsec is defined as it is the length of Earth's orbit whose radius is 1 astronomical unit which makes an angle 1 second with its center. क्लिअर झालं. मग आता यांच्यातले कन्व्हर्जन फॅक्टर बघा. पहिलं तर मी सांगितलं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज 1.5 इंटू 10 रेज टू 11 मीटर. 1 पारसेक हे तुम्हाला पाठ करून ठेवावं लागणार आहे. 1 पारसेक इज इक्वल टू 3 इंटू 10 रेज टू 13 किलोमीटर. 1 पारसेक इज इक्वल टू 3.26 light year. 1 light year is equal to 9.46 into 10 raised to 12 किलोमीटर. हे खूप इम्पॉर्टंट कन्व्हर्जन फॅक्टर्स. हे सगळे तोंडपाठ व्हायला पाहिजे. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 1.5 इंटू 10 रेज टू 11 मीटर. 1 parsec is equal to 3 into 10 raised to 13 kilometer.
1 parsec is equal to 3.26 light year. 1 light year is equal to 4.9.46 into 10 raised to 12 किलोमीटर. क्लिअर झालं. तर हे इम्पॉर्टंट युनिट होते. आता अजून एक, हे सगळे डिस्टन्सचे युनिट आहेत. लाईट इयर, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, पारसेक, दीज आर युनिट्स ऑफ डिस्टन्स. असंच आपल्याला डिस्टन्स ऑफ मास पण स्टडी करायचं आहे. लार्जेस्ट युनिट ऑफ मास इज चंद्रशेखर लिमिट. चंद्रशेखर लिमिट इज लार्जेस्ट युनिट ऑफ मास. यावर एकदा नीटला क्वेश्चन विचारलाय. लार्जेस्ट युनिट ऑफ मास कोणतं असतं? चंद्रशेखर लिमिट. अँड 1 चंद्रशेखर लिमिट इज 1.4 टाइम्स मास ऑफ सन. सो 1.4 मास ऑफ सन असतं 2 into 10 raised to 30 kg. सो हे आलं 2.8 into 10 raised to 30 kg. क्लिअर झालं. लार्जेस्ट युनिट ऑफ मास इज CSL. 1 CSL इज इक्वल टू 1.4 टाइम्स मास ऑफ सन. क्लिअर झालं. सो 1.4 into 2 into 10 raised to 30, this is mass of sun. सो हे येतं 2 into 10 raised to 30 kg. क्लिअर झालं. आता हे लाईट इयर, पारसेक हे डिस्टन्स युनिट होते. चंद्रशेखर लिमिट हे लार्जर युनिट ऑफ मास आहे. असेच आपल्याला आता टाईमची युनिट देखील स्टडी करायची आहेत. सो टाईमचं पहिलं युनिट आहे ते म्हणजे सोलर इयर. Solar year, time taken by Earth to revolve around Sun is called as solar year. Time taken by Earth to revolve around the Sun is called as solar year. 1 solar year is equal to 365.25 days. 1 solar year is equal to 365.25 days. अर्थला सन भोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज सोलर इयर. दुसरा आहे सॅड्रियल इयर. सॅड्रियल इयर, टाइम टेकन बाय अर्थ टू रिव्हॉल्व अबाउट सम फिक्स स्टार इज कॉल्ड ॲज सॅड्रियल इयर. आता सनच्या ऐवजी आपण कुठला तरी एक फिक्स स्टार कन्सिडर केला, त्याच्या भोवती अर्थला रिव्हॉल्व होण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमला म्हणायचं सॅड्रियल इयर. लक्षात आलं. 1 सॅड्रियल इयर इज इक्वल टू 366.25 डेज. आणि जनरली ती फिक्स स्टार म्हणजे पोल स्टार घ्यायचं. अर्थला सन भोवती रिव्हॉल्व होण्यासाठी जो टाईम लागतो त्याला म्हणतात सोलर इयर. अर्थला दुसऱ्या कुठल्या तरी फिक्स स्टार भोवती रिव्हॉल्व होण्यासाठी जो टाईम लागेल त्याला म्हणायचं सॅड्रियल इयर. ओके, हे टाईमची युनिट झाले. सोलर डे हे तुम्हाला 9-10 जॉग्राफीमध्ये कुठेतरी झालेलं असणार आहे. सोलर डे म्हणजे काय? टाईम टेकन बाय अर्थ about its own axis with respect to sun is called as solar day. 1 solar day is equal to 24 hours. Time taken by earth to revolve about its own axis with respect to sun is called as solar day. अर्थला स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरण्यासाठी लागणारा टाईम विथ रिस्पेक्ट टू सन, त्यावेळेला अर्थच्या ऑर्बिटमध्ये ऑर्बिटच्या सेंटरला कोण असेल? सन असेल. त्याला म्हणायचं सोलर इयर, सोलर डे, सॅड्रियल डे. टाइम टेकन बाय अर्थ टू रिव्हॉल्व अबाउट इट्स ओन ॲक्सिस विथ रिस्पेक्ट टू सम फिक्स स्टार
इट इज कॉल्ड ॲज सॅड्रियल डे. अर्थला स्वतःच्या ॲक्सिसभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा टाईम, ज्या वेळेला तिच्या ऑर्बिटच्या सेंटरला दुसरा कुठला तरी फिक्स स्टार असेल तर त्याला म्हणायचं सॅड्रियल डे. क्लिअर झालं. आपण आज इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल युनिट स्टडी केले. मी तुम्हाला लार्जर युनिट ऑफ टाईम सांगितलं, लार्जर युनिट ऑफ मास सांगितलं, लार्जर युनिट ऑफ डिस्टन्स सांगितलं. डिस्टन्सचे लार्जर युनिट कोणते कोणते आहेत तर पारसेक, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, लाईट इयर. त्यांच्यातले कन्व्हर्जन फॅक्टर देखील आपण आज स्टडी केले. मासचं लार्जर युनिट आहे चंद्रशेखर लिमिट. ओके. तर टाईमसाठी युनिट आहेत सोलर इयर, सॅड्रियल इयर, सोलर डे, सॅड्रियल डे. सोलर इयर याचा अर्थ टाईम टेकन बाय अर्थ टू रिव्हॉल्व अराउंड सन. बरोबर आहे. अर्थला सनभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे सोलर इयर. 1 सोलर इयर इज इक्वल टू 365 डेज. सॅड्रियल इयर म्हणजे अर्थला दुसरा कुठला तरी एखादा फिक्स स्टार असेल त्या फिक्स स्टार भोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा टाईम, त्याला म्हणतात सॅड्रियल इयर. जनरली तो फिक्स स्टार म्हणजे पोल स्टार घ्यायचा आणि मग त्यावेळेला सॅड्रियल इयर इज इक्वल टू किती होतं 366.25 डेज. टाईम टेकन बाय अर्थ टू रिव्हॉल्व अबाउट इट्स ओन ॲक्सिस विथ रिस्पेक्ट टू सन. अर्थला स्वतःच्या ॲक्सिसभोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा टाईम, ज्या वेळेला तिच्या ऑर्बिटच्या सेंटरला सन असणार आहे त्याला म्हणायचं सोलर डे. 1 सोलर डे म्हणजे 24 आवर. सॅड्रियल डे टाईम टेकन बाय अर्थ टू रिव्हॉल्व अबाउट इट्स ओन ॲक्सिस विथ रिस्पेक्ट टू सम फिक्स स्टार, त्याला म्हणायचं सॅड्रियल डे. लक्षात आलं. सॅड्रियल डे म्हणजे किती आवर ते सांगता येत नाही, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कोणता फिक्स स्टार कन्सिडर करता त्यावर डिपेंड असणार. बरोबर आहे. सोलर डेसाठी फिक्स आहे. सोलर डेसाठी अर्थच्या ऑर्बिटमध्ये कोण असणार सन असणार. तर सॅड्रियल डेसाठी अर्थच्या ऑर्बिटच्या सेंटरला दुसरा कुठला तरी फिक्स स्टार असणार. तो स्टार कोणता असेल त्यावर तो टाईम डिपेंड असेल. सो सॅड्रियल इयर आणि सोलर इयर याच्यामध्ये डिफरन्स असतो 4 मिनिट. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट. सोलर डे आणि सॅड्रियल डे ह्यांच्यामध्ये डिफरन्स असतो 4 मिनिट. क्लिअर झालं. सो आपण थांबूयात.